नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आला आणि त्यानंतर देशभरामध्ये याच विषयावरती चर्चा देखील झडल्या. निर्णयाच्या बाजूने आणि निर्णयाच्या विरोधात असे दोन मतप्रवाह या निमित्तानं निर्माण झाले. काश्मीरमधील अनेक नेत्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं, तर काश्मीरमध्ये इतर राज्यांप्रमाणे वर्षभर राज्य चालवण्यात आलं. पण या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक नेमके काय परिणाम झाले याविषयी आज लोकशाहीच्या विशेष चर्चासत्रात चर्चा करूयात. कलम 370 मुक्तीचं 1 वर्ष. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 रद्द होऊन काल 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं काश्मीर खोऱ्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही ठिकाणी जल्लोषाचं वातावरण होतं, तर वर्षपूर्तीच्या निमित्तानं कर्फ्यू लागू केल्यानं काही भागात तणावही पाहायला मिळाला. पाहूयात त्या संदर्भातला विशेष रिपोर्ट. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 आणि 35A रद्द करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे काश्मीरला असलेले विशेष अधिकार रद्द झाले. गेलं 1 वर्ष काश्मीर देशातील इतर राज्यांप्रमाणे आहे. वर्षभरानंतर या निर्णयाचं फलित काय यावर चर्चा होणं आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष धुमसत असलेलं काश्मीर आता बदललंय. राज्यातल्या दहशतवादी कारवायांमध्ये 36% घसरण. 1 जानेवारी ते 15 जुलै दरम्यान 136 दहशतवाद्यांचा खात्मा. गेल्या वर्षीपेक्षा ग्रेनेड हल्ल्यांच्या घटनांमध्ये घट. स्थानिक तरुणांचा दहशतवादी संघटनांमधला सहभाग 40% घटला. राज्यात पहिल्या टप्प्यात 10,000हून अधिक नोकरीच्या संधी. कलम 370 रद्द होण्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं भाजपानं श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवत जल्लोष केला, तर कर्फ्यू लावण्यात आल्यानं राज्यातील काही भागात तणावाचं वातावरण होतं. या निर्णयामुळे काश्मीरमधल्या सर्वसामान्य नागरिकांचं जीवन बदलायला सुरुवात झाली आहे. आता आगामी काळात काश्मीर विकासाच्या मुख्य प्रवाहात दिसलं तर या निर्णयाचे सकारात्मक परिणाम झाले असं म्हणता येईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी कुपवाडा इथले जिल्हाधिकारी सागर डोईफोडे थेट कुपवाडा या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सागर डोईफोडेजी, लोकशाही न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत. खरं तर कलम 370 हटवणं आणि त्यानंतर त्याची वर्षपूर्ती झालेली आहे. या वर्षभरापूर्वी आणि वर्षभरानंतर किती फरक आहे काश्मीरी जनतेच्या आयुष्यामध्ये? सागरजी. नमस्कार विकासजी. नमस्कार. आपण जसं आत्ताच आपल्या इंट्रोडक्टरी जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण पूर्णच 1 वर्ष या गोष्टीला पूर्ण झालं याच्याबद्दल आपण नमूद केलंय आणि बऱ्याच साऱ्या डेटाज बद्दल आपण 2-3 डेटाज बद्दल सुद्धा आपल्या प्रेक्षकांना आपण सांगितलं. तसं तर खरं म्हटलं तर 1 वर्षाचा कालावधी हा एखाद्या भागासाठी किंवा एखाद्या ह्याच्यासाठी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने अनालाइज करायचा फार लहान कालावधीमध्ये असतो. पण प्रमुख आपल्याला आज मला वाटतं की या गोष्टीवरती आज आपल्याला दुसरी स्टेप टाकणं गरजेचं आहे की वर्षभरात मागच्या डिरेक्शन जी होती ती आपली कशी होती, व्यवस्थित होती का नाही. एकंदरीतच साधारणतः प्रतिसाद जरी आपण म्हटला की मतप्रवाह खूप वेगवेगळे असू शकतात, पण आपण म्हणतो की फॅक्ट्स स्पीक फॉर देमसेल्व्स. अशा अनुषंगानं एक जर आपण अनालिसिस करायचं झालं तर मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये एक मोठा ड्रॉप आपल्याला बघायला मिळाला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या इन्सिडेन्सेस जे होतात, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन्स, मागच्या वर्षभरात मी सध्या डोडा जिल्ह्यामध्ये पोस्टेड आहे आणि डोडा या जिल्ह्यामध्ये खूपच कमी प्रमाणात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन्स, म्हणजे एकही असा एक मेजर लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट आपल्या समोर आला नाही की जेणेकरून अशा प्रकारची डिमांड किंवा अशा प्रकारचा मतप्रवाह खूप फोर्सनी पुढे होते, अशा प्रकारचं कुठलेच आपल्याला निदर्शनास इथं आलं नाही. मुद्दा 1. मुद्दा 2, प्रयत्न अशा दृष्टीने आपल्याला माहिती आहे की साधारणतः ऑगस्ट 5 ला हा निर्णय झाला आणि ऑक्टोबर 31 ला जो आहे तो अंमलबजावणी या खरं कायद्याची अस्तित्वात आली. 250 विविध प्रकारचे कायदे आयदर रद्दबातल करण्यात आले किंवा ते नव्याने ऍक्सेप्ट करण्यात आले जे भारताच्या इतर भागांमध्ये अंमलात होते, किंवा मग जे एक्झिस्टिंग कायदे होते राज्याचे ते थोडेसे चेंज करून
त्यांना भारतातील इतर कायद्यांशी सुसंगत कसं करता येईल याच्याबद्दल प्रयत्न झाला. ही प्रक्रिया जी आहे ती ऑक्टोबर 31ला ऍक्च्युली अंमलात आली आणि अगदीच त्याच्यानंतर मग 3-4 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आपल्याला माहितीये की सध्या करोनाचं संकट हे पूर्ण देशासमोर नव्हे ते जगासमोर आपल्या सर्वांसमोर येऊन ठेपलं. पण अगदीच अनालिसिस करायचं झालं तर डिरेक्शन या सर्व काळांमध्ये एक लँडमार्क या सर्व गोष्टींची होती. सर्वात महत्वाचं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये पंचायत समितीचे इलेक्शन्स किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो त्याची बळकटीकरण करणं फार गरजेचं होतं. त्या पंचायत समितीच्या ब्लॉक लेवल काउन्सिलच्या निवडणुका पहिल्यांदा घेण्यात आल्या आणि ते जे आहेत ती लोक जी आहे ती पूर्ण एक मशिनरी आपली ग्रासरूट डेमोक्रेसीची स्ट्रॉंग झाली आणि पूर्ण वर्षभरात हा एक फोकस, हा एक महत्वाचा मुद्दा या सर्व गोष्टींमध्ये राहिलेला आहे की ग्रासरूट डेमोक्रेसी जी आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात बळकटीकरण त्याचं करण्यात आलं. हा एक प्रमुख मुद्दा मला वाटतं या सगळ्या मागच्या वर्षभराच्या पूर्ण आपल्या या वाटचालीमध्ये होता. खरोखर मला दहशतवादी कारवाया ज्या त्या ठिकाणी सुरू होत्या त्यामध्ये देखील घट आल्याचं कळत आहे. या मागचं मुख्य कारण काय होतं? या पूर्वीच्या काळामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये काश्मीरी तरुण सहभागी होण्यामागचं मूळ कारण जे आहे त्याकडे पाहणं अत्यावश्यक असल्याचं मला वाटतं. सागरजी, दहशतवादी कारवायांमध्ये गेल्या या वर्षभरामध्ये 36% जे आहे ते या ठिकाणी घट आल्याचं नोंदवलं गेलं. 1 जानेवारी ते 15 जुलै दरम्यानच्या काळात 136 दहशतवाद्यांचा खात्मा देखील या ठिकाणी करण्यात आला. तर गेल्या वर्षीपेक्षा ग्रेनेड हल्ल्यांच्या घटनांमध्ये देखील घट आली. स्थानिक तरुणांचा दहशतवादी संघटनांमधला सहभाग हा 40% घटलेला आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 10,000हून अधिक नोकरीच्या संधी या काश्मीरी तरुणांना देखील मिळाल्याचं यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे. मात्र कलम 370 हटवण्यामागं असलेली जी भूमिका होती तिचं फलित काय, ते साधण्यामध्ये सगळ्यांना यश आलं काय, या संदर्भामध्ये आपण खरं तर आज चर्चा करतोय. कलम 370 मुक्तीचं 1 वर्ष याविषयी चर्चा जी आहे ती आपण मान्यवरांबरोबर आज खरं तर करणार आहोत आणि यामध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत जिल्हाधिकारी कुपवाडा या ठिकाणाहून सागर डोईफोडे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याबरोबर ही संपूर्ण चर्चा जी आहे ती करणार तर आहोतच. मात्र काश्मीर जे आहे ते भारताचा अविभाज्य भाग आहे हे जरी नमूद असलं तरी देखील काश्मीरवरून पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कुरापती, दुसरीकडे पाकिस्तानचं सर्वसामान्यांचं सुरू असलेलं जनजीवन यामध्ये देखील फार मोठा फरक जो आहे तो पडलेला होता. कारण दहशतवादी कारवायांनी या ठिकाणी फार मोठं डोकं वर काढलेलं असताना दुसरीकडे काश्मीरी जनतेचं राहणं जे आहे ते मात्र साधं शिल्लक राहिलेलं नव्हतं. काश्मीर या ठिकाणी शांतता प्रस्थापित न होता इथलं वातावरण अक्षरशः विविध कारवायांमुळे ढवळून निघालेलं होतं. सर्वसामान्यांचं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत व्हावं या अनुषंगानं आपण हा निर्णय घेत असल्याचं मोदी सरकारकडून, भाजप सरकारकडून देखील जरी सांगण्यात आलेलं असलं तरी देखील 1 वर्षानंतर 370 कलम हटवण्याबाबत नेमकं याचं फलित काय, 370 कलम हटवण्यामागची जी असलेली भूमिका आहे ती सत्यामध्ये उतरली का, असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं आज चर्चिले जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कुपवाडा या ठिकाणाहून जिल्हाधिकारी सागर डोईफोडे पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आलेले आहेत. सागरजी, आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. ज्या प्रकारे मगाशी तुम्ही संपूर्ण विश्लेषण केलेलं असलेल्या परिस्थितीविषयी मात्र एकेका मुद्द्यांकडे खरं तर मला वळायला आवडेल की सागरजी, या ठिकाणी असलेले जे तरुण मंडळी आहे, दहशतवादी कारवायांमध्ये असलेलं जे त्यांचा सहभाग किंवा जो सहभाग होता त्यामध्ये देखील घट आल्याचं बोललं जात आहे. स्थानिक तरुणांच्या असलेल्या नेमक्या समस्या या काय होत्या, कारण आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात?
मला असं वाटतं की ज्या समस्या ह्या भारताच्या इतर भागांमध्ये असतात, प्रमुख सर्वात तरुणांसमोर समस्या असते ती पहिले एज्युकेशनची. क्वालिटी एज्युकेशन मिळणं फार गरजेचं असतं मुलांना. राईट डायरेक्शन मिळणं गरजेचं असतं. दुसरी समस्या जी सर्वात महत्वाची असते ती पीस, आपण ज्याला म्हणतो पीस, ट्रँक्विलिटी, की शांतता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एक शांतता ज्याला वाव मिळते. आणि तिसरी समस्या आपण म्हणू शकतो की एम्प्लॉयमेंट आणि रोजगाराच्या संधी, हे सर्व. तिन्ही समस्यावरती मी थोडस लाईट टाकू इच्छितो. एज्युकेशनच्या दृष्टीने अगदीच म्हणायचं झालं तर बऱ्याच साऱ्या गोष्टींना मागच्या वर्षभरात चालना मिळण्याचं दिसलं. एकंदरीतच डोडाचं मी बघितलं तर मेडिकल कॉलेज आपल्याकडे डोडामध्ये नव्याने आले. पॉलिटेक्निक कॉलेजेस जे आहे ते जे काम सुरू होते त्याला एकंदरीतच गती आली. आणि मागच्या वर्षभरात पीस आणि अर्थातच शांतता असल्यामुळे थोडंसं एक मुलांना कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीजकडे वळण्यासाठी एक ज्याला म्हणतो की आपण एक कंडुसिव्ह वातावरण, एक पोषक वातावरण हे मुलांसाठी तयार झालेलं असतं. एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने विशेष प्रयत्न जे आहेत ते मागच्या वर्षभरात बऱ्यापैकी झाले. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉयमेंट जे आहे ते काश्मीरमध्ये अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलप नाही झालेली आहे. इंडस्ट्रीज येऊ घातलेल्या आहेत, पण आता या प्रेझेंट संकटामध्ये अजून म्हणावं तेवढं काम त्याच्यामध्ये नाही झालेलं आहे सुरू. पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते नवीन भरती ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. मग ते अगदी पोलीस सेवेमध्ये असो किंवा मग बाकी जे आहे ते क्लास 3, क्लास 2, क्लास 4 सेवेमध्ये आहो, या सगळ्या गोष्टींमध्ये जी आहे ती भरती सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच मुलांचं मन, मला वाटतं की त्यांचं एक प्रायोरिटी ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीजकडे वळवण्यामध्ये मागच्या वर्षभरामध्ये बऱ्यापैकी काम झालं. खरोखर सागर डोईफोडेजी, मात्र काही प्रमुख नेत्यांची जर आपण तिथल्या नावं पाहिली तर या सर्व नेत्यांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि नजर कैदेमध्ये ठेवण्यामागचं मुख्य कारण असं की ज्यावेळेला कलम 370 हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा केंद्र सरकारकडून घेतला गेला, त्यावेळेला या निर्णयाला स्थानिक नेत्यांचा किंवा त्या ठिकाणी असलेल्या जे राजकीय पक्ष आहे त्यांचा देखील विरोध जो आहे त्याला सामोरं जावं लागणार होतं. वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्यानं काही अटी आणि शर्ती त्या ठिकाणच्या शिथिल करण्यात आल्या. तशाच प्रकारे अनेक जे महत्त्वपूर्ण नेते होते त्यांना देखील नजर कैदेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. यामागचं मुख्य कारण काय होतं? कारण कलम 370 हटवणं जसं काश्मीरी जनतेसाठी उपयोगी होतं, तशाच प्रकारे राजकीयदृष्ट्या याचे कोणते परिणाम होणार होते जेणेकरून स्थानिक असलेल्या सर्व नेत्यांचा त्याला विरोध होता? सागरजी. नाही, आपण ज्याप्रमाणे विशालजी म्हटलात की मतप्रवाह हे पूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. आणि एकंदरीतच एखादा ज्यावेळेस मोठा निर्णय आपण घेतो त्यावेळेस आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खूप काळजी घ्यावी लागते. आणि अशी काळजी जसं आपण घेत असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी ज्या असतात, हा एक मोडस ऑपरेंडी त्याच्यामध्ये असतो की एकदमच आपल्याला कुठेतरी अर्थातच अपेक्षित नसतं की कुठेतरी काहीतरी ऑन ग्राउंड सिच्युएशन जी आहे ती खराब व्हावी. आणि त्यामुळे त्या सिच्युएशनला थोडंसं एक टाइम देऊन थोडंसं सवारणं फार गरजेचं असतं. मला वाटतं त्याचा तो एक एकंदरीतच भाग असतो. पण प्रमुख मुद्दा यामध्ये आपल्याला बघावासा हाच मला वाटतं राहणार आहे की एकंदरीतच ज्या घटना पूर्ण मागच्या वर्षभरातल्या आपण जर रिअलाइज केलं तर कुठेही अशी एकही लॉ अँड ऑर्डरची मेन कुठलीही घटना अशी झाली नाही किंवा एखादी मोठी स्कर्मिश झाली नाही. इनफॅक्ट जर डोडा जिल्ह्याचं मी जर आपल्याला सांगू इच्छिते तर डोडा जिल्हा मागच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटी मिलिटन्सी ऍक्शन्स सुद्धा डोडामध्ये वाढल्या. डोडामध्ये जवळपास 7 कारवाया खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या. आणि डोडा जिल्हा जो आहे तो मिलिटन्सी फ्री जो आहे काही काळापूर्वी जो आहे 20 वर्षानंतर डिक्लेअर करण्यात आलं. तर मला वाटतं हा सगळा एकंदरीतच लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याच्या दृष्टीने जे पावलं प्रशासनाला आणि सरकारला उचलणं गरजेचं असतं ते उचलले जातात. नक्कीच सागरजी, मला पुढच्या मुद्द्याकडे जायला आवडेल. खरं तर ग्रेनेड हल्ले हे सातत्यानं काश्मीर खोऱ्यामध्ये सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. कलम 370 त्या ठिकाणाहून हटवलं गेलं, त्यानंतर ग्रेनेड हल्ल्यांमध्ये देखील त्या ठिकाणी कमतरता आलेली किंवा ग्रेनेड हल्ले जे आहेत ते त्या ठिकाणी कमी प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं. काय नेमकं याचं कनेक्शन त्या ठिकाणी आहे की कलम 370 आणि ग्रेनेड हल्ले? नाही, अर्थातच जसा आधीचा मुद्दा मी म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जास्त सतर्क राहणे. आणि मग ज्यावेळेस आपल्याकडे जसं एक मोठा निर्णय झालेला असतो त्याच्यामुळे मग आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी कंट्रोल करतो. अगदी पोलीस यंत्रणांचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला खरं यावेळेस पाहिजे की पूर्ण वर्षभरात जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर काम जे आहे ते अँटी मिलिटन्सी आणि बायकॉट यांनी सगळ्या गोष्टींमध्ये झालं. आणि मला वाटतं की ग्रेनेड हल्ले आणि मग ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर मला वाटतं की थोडंसं पर्सिस्टंट एफर्ट्स वरती असतात. पूर्ण वर्षभरात पूर्णच पोलीस, जम्मू काश्मीर पोलीस कडूनच कमर तोडण्याचं काम जे आहे ते पूर्ण या सर्व संघटनांत झालं. त्या लिंक्स जे आहेत ते डिस्ट्रॉय करण्याचं काम झालं. मला वाटतं त्याचा एक सक्सेस फॉल आउट या सगळ्या गोष्टींमध्ये असतो.
नक्कीच तरुणांचा दहशतवादी संघटनांसोबत असलेला जो सहभाग होता तो कुठेतरी कमी करण्यामध्ये यश आलं. सागर डोईफोडेजी, खरं तर प्रशासनाचं काम त्या ठिकाणी करत असताना खूप वेगळा अनुभव तुमच्यासाठी येत असणार आहे. मात्र सागरजी, मला एक विषय मुद्दाम आवर्जून आजच्या दिवशी विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे असा की देशातील अनेक असलेली राज्य, त्यांचा सुरू असलेला कारभार आणि ज्यावेळेला काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता त्यावेळेला त्या ठिकाणी सुरू असलेला कारभार हा सुरळीत करण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेच त्या ठिकाणी देखील प्रशासन जे ते काम करू शकावं म्हणून कलम 370 हटवणं याकडे सत्ताधाऱ्यांनी जे ते लक्ष वेधलेलं होतं. आणि त्याचनुसार ज्यावेळेला इतर राज्यांतला कारभार आणि कलम 370 असताना असलेला काश्मीरमधला कारभार आणि ज्यावेळेला हे कलम त्या ठिकाणाहून हटवण्यात आलं, 35A ही हटवण्यात आलं, तर त्यानंतर किती मोठी तफावत होती त्या ठिकाणी प्रशासनाकडून राबवण्यात आलेले सर्व कार्यक्रम राबवणं किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा राबवणं. सागरजी. याच्यामध्ये विशालजी असं आहे की एकंदरीतच आपण म्हणतो की कायदे जे आपले बनतात, लॉ जो आपला तयार होतो, सर्वोच्च सभागृहामध्ये कायदे तयार होतात आणि तो एक कलेक्टिव्ह कॉन्सायन्स समाजाचा असतो. समाजामध्ये जो विचार असतो किंवा एकंदरीतच वाटचाल आपल्याला समाजाची कशी असली पाहिजे, ह्या कलेक्टिव्ह कॉन्सायन्स वरती कायदे बनत असतात आणि ते सर्व कायदे ज्यावेळेस आपल्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचे बनत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्व घटकांचा विचार करून ते कायदे बनवलेले असतात. त्यामुळे ते कायदे जे आहेत ते त्या एरियाजमध्ये ज्या एरियाजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचे त्या एरियाजमध्ये ते प्रामुख्यानं त्या लोकल कंडिशन्सला सूट करून आपल्याला ते ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं. मला वाटतं की या बदलल्यानंतर मागच्या वर्षी जो 5 ऑगस्टचा बदल झाला त्याच्यानंतर भारतामधील जे चांगले चांगले कायदे तयार होतात, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आपल्याकडे झाली ती फार मोठ्या प्रमाणावरती पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स ज्या असतील, त्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद आणि मग आपल्या ज्या शहरी भागांमध्ये ज्या नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका घेणं, ह्या इन्स्टिट्यूशन्स बिल्टअप करणं. कारण खरं म्हणजे लोकशाही जेवढी आपण दृढ ग्राउंड वरती करू तेवढाच मला वाटतं की इफेक्ट त्याचा पूर्ण समाजावरती दिसून येतो आणि या दृष्टीने वर्षभरात खूप प्रयत्न झाले. ही घटना दुरुस्ती जी आहे ती अप्लिकेबल होण्यामध्ये आपल्याला वाटतं की मार्ग जो आहे तो खूप सोयीस्कर झाला. लँड एक्विशन अगर आपण म्हणसाल तर लँड एक्विशनची प्रोसेस जी आहे ती केंद्राचे नियम आता लागू झाल्यामुळे अर्थातच लोकांना त्याच्यामध्ये बेनिफिट खूप जास्त मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. असे बऱ्याच प्लॅटफॉर्म्स आणि पॅनोरामावरती हे चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे केंद्रात जे कायदे आहेत, जे कायदे खरंच एक लँडमार्क मला वाटतं कायदे असे तयार झाले, ते जम्मू काश्मीरसाठी अप्लाय करण्यामध्ये या चेंजचा फार मोठा बेनिफिट झाला आणि मागच्या वर्षभरात त्याचे रिझल्ट हे आपल्याला दिसण्यासाठी सुरुवात झाली. नक्कीच आणखी एक मान्यवर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. यापूर्वी आपण कुपवाडा इथून जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांच्याशी आपण चर्चा करत होतो, तर यावेळेला अभ्यासक संजय सोनवणी देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत सामील होत आहेत फोन लाईनवरून. संजयजी, मला मुख्य प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, ही वर्षपूर्ती झालेली असली तरी देखील या वर्षपूर्तीचं नेमकं फलित काय? काश्मीरवासियांना, काश्मीरच्या जनतेला कलम 370 हटवण्यामुळे काय मिळालं? प्रश्न फार गंभीर आहे. आपण म्हणाला त्याच्याप्रमाणे की 370 हटवणं ठीक आहे, 370 हटवणं हा वेगळा विषय झाला, परंतु लोकांना काय मिळालं हे जर आपण पाहिलं तर लोकांना बेरोजगारी मिळाली. गेल्या वर्षभरामध्ये लॉकडाऊन आहे, अर्थव्यवस्था चौपट झाली, सफरचंदांपासून तिथलं जे काही शेती उत्पन्न आहे ते बरबाद झालं, कारण ट्रान्सपोर्टेशन नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही रोजगार निर्माण करू 50,000 वगैरे, त्यात सुद्धा प्रत्यक्षात काही घडलेलं आजतागायत पद्धत नाहीये. त्यानंतर काश्मीरमध्ये उद्योगधंदे वाढतील, लोक जमिनी विकत घेतील आणि तिथे अर्थव्यवस्थेला चालना देतील अशी एक वातावरण निर्मिती केली गेली होती. त्या दिशेने एकही पाऊल पुढे पडलेलं नाही आणि त्या कोरोनाच्या स्थितीमुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आता भर पडत आहे असं आपल्याला लक्षात येईल. काश्मीरला जे मिळायला पाहिजे होतं, जे एक संरक्षक कवच जे होतं मानसिक, ते सुद्धा नष्ट करण्यात आलं. त्यामुळे आज एक गोंधळलेला असं वातावरण आपल्याला काश्मीरमध्ये पाहायला मिळतं आणि त्या दिशेने खरं म्हणजे काश्मीरच्या जनतेला आज खरी गरज असेल एक मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज आहे. त्याशिवाय या कोरोनाची स्थिती असेल किंवा त्या आधीच्या लॉकडाऊनची स्थिती असेल आणि जे काही उद्योगधंदे बंद पडले, बेरोजगारी आहे, त्यातनं वाचायचं असेल
तर माझ्या मते एका मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज आहे ती सरकारने अवश्य पूर्ण करावी आणि जखमांवर फुंकर घालण्याची जी गरज आहे ती गरजाची पूर्ती सुद्धा समाज आणि सरकार दोन्ही जबाबदारीने ती भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा आपल्याला वर्षभरात काही झालं असं जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर मात्र अत्यंत नकारात्मक आहे. काही लोकांना मिळालं नाही, उलटी निराशाच पदरी आली असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच. मात्र अनेकांनी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या म्हणजे काही सर्वेक्षण करण्यात आले त्यातील काही मुद्दे संजयजी मी आपल्याला सांगू इच्छितो की दहशतवादी कारवायांमध्ये आलेली घट ही 36% होती. त्यानंतर 136 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला होता जो 1 जानेवारी ते 15 जुलै या कालावधी दरम्यान करण्यात आलेला होता. नंतर गेल्या वर्षीपेक्षा ग्रेनेड हल्ल्यांची जी संख्या आहे त्यामध्ये घट, तर स्थानिक तरुणांना जो दहशतवादी संघटनांमधला सहभाग होता तो 40% त्यामध्ये देखील घट आल्याचं पाहायला मिळतंय आणि पहिल्या टप्प्यात 10,000 तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळाल्याचा जो आहे तो देखील दावा करण्यात आलेला होता. यामध्ये किती तथ्य आहे संजयजी? संजयजी यांच्याशी आपला तांत्रिक कारणामुळे यावेळेला जो आहे तो संपर्क तुटलेला आहे. मात्र पुन्हा एकदा मी सागर डोईफोडेजी यांच्याकडे जाईल. सागरजी, संजय सोनवणी म्हणतायत की मिळालं काहीच नाही आणि ज्या जखमा झाल्या त्या जखमांवरती फुंकर घालण्याची आवश्यकता आहे. सरकारनं ते कशा प्रकारे साध्य करायला हवं? विशालजी, जसं मी म्हटलं की साधारणतः एकंदरीतच एखादा रिपोर्ट कार्ड जर आपल्याला ठेवायचा असेल तर एखाद्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी एखादा वर्षाचा रिपोर्ट कार्ड मांडणं आणि त्याच्यावरती आपण खरंच जस्टिफिकेशन एखादं मांडणं तसं योग्य ठरणार नाही. त्यामुळेच अगदीच डेटा जर द्यायचा झाला तर बजेट जे आमचं आहे की अलोकेशन्स वेगळ्या डिपार्टमेंटमधून येतात. 2019-20 जो मागचा आता हा जो एक्झिस्टिंग पिरियड आहे त्याच्यामध्ये बजेट जो आहे तो डोडा जिल्ह्याचं जवळपास 425 करोडचं अलोकेशन आहे. हेच अलोकेशन जर आपण म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी हे जवळपास 250 कोटीच्या आसपास होतं. त्यामुळे अलोकेशनच्या बाबत सुद्धा मला वाटतं की जेवढं अलोकेशन करणं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी अलोकेशन करण्यात आलं. अगदीच नरेगाचं आपण म्हणायचं झालं तर एक मागच्या 2 वर्षामधलं फिगर जर आहे तर आपल्या जिल्ह्याचं बजेट जे आमचं होतं नरेगाचं ते 26 लाख मॅनडेज म्हणजे 26 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकतो अशा प्रकारचं बजेट जे आहे ते डोडामध्ये 2 वर्षापूर्वी होता. आज ते बजेट जे आहे ते 55 लाख मॅनडेज वरती आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फील्ड वरती खरं इम्पॅक्ट पडायला आपल्याला एक साधारणतः 4-5 वर्षाचा कालावधी हा जातो. कारण अर्थातच एक डेव्हलपमेंटचं चक्र पूर्णपणे असतं. नवीन प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, कॉन्सेप्च्युलाइज करतो, ते कॉन्सेप्च्युलाइज करण्यासाठी 1-2 वर्ष जातात. त्याचा प्लॅन जो आहे ग्राउंडवरती इम्प्लिमेंट करायला 1-2 वर्ष निघून जातात आणि प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन सुरू व्हायला 3-4 वर्ष लागतात. अगदीच प्रोजेक्ट्स बनायचं झालं तर डोडासारख्या माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 4 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट जे आहेत ते प्रधानमंत्री डेव्हलपमेंट पॅकेज, प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट पॅकेज मध्ये येतात. त्यांना जे आहे तेच गती देण्याचं अर्थातच सामान्य माणसाची ही इफेक्ट्स ग्राउंडवरती दिसायला वेळ लागतो. कारण जोपर्यंत आपण एखादं उदाहरणार्थ जर एक आपण रस्ता किंवा एखादं टनेल बनवायचं झालं तर त्याचा कॉन्सेप्च्युलायझेशन वर्क ऍक्च्युअली स्टार्ट करण्याचा आणि मग फील्डवरती रिझल्ट दिसण्याचा कालावधीच मूळतः 4-5 वर्षाचा असतो. कारण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन टाइम जे आहे हे खरं तर ग्राउंडवरती दिसायला थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागतो. पण एकंदरीतच दिशा आपली जी आहे अलोकेशन आहे किंवा मग प्रोजेक्ट किती फास्ट क्लिअर होतात किंवा किती आपण ग्राउंडवरती इम्पॅक्ट इमिडिएटली करतो, मला वाटतं या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यावरती थोडंसं आपण अनालिसिस करणं जर आपण केलं तर ते थोडंसं मला वाटतं योग्य ठरेल. नक्कीच. मात्र विकासाचा जो प्रवाह सुरू आहे भारताचा त्या मुख्य प्रवाहामध्ये काश्मीर जो आहे तो येतोय असं आपण म्हणायला हरकत नाही का? अर्थात त्याच्याबद्दल आपल्याला कोणतंही दुमत असण्याचं कारण नाहीये की आपण कालपेक्षा आज आपण बेटर आहोत हे मला वाटतं कोणीही त्याच्यामध्ये म्हणणार नाही की आपण एकंदरीतच कुठेतरी दुसऱ्या दिशेने चाललेलो आहोत. अर्थातच इंडिकेशन जे आहेत ते खूप चांगले आहेत, ते समाजामध्ये सुद्धा खूप चांगल्या रीतीने दिसतात आणि वी आर ऑन द राईट डिरेक्शन व्हेन वी आर मूव्हिंग. नक्कीच सागरजी आपल्याकडे येतोच. मात्र यावेळेला अभ्यासक संजय सोनवणी देखील पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर संजयजी, मगाशी तांत्रिक कारणामुळे तुमच्याशी बोलताना फोन जो आहे तो कट झालेला होता. मात्र पुन्हा एकदा आपण या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहात. संजयजी, मला विचारायचं आहे की कलम 370 हटवण्यामागं मुख्य मुद्दा होता तो म्हणजे काश्मीरला भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं. मुख्य प्रवाहामध्ये काश्मीर सामील होतंय का संजयजी? 370 रद्द करण्यामागे जर राष्ट्रीय प्रवाहामध्ये काश्मीरला आणणं हा जर हेतू असेल तर तो हेतू सक्सेस झालेला नाही असं आपलं अशासाठी म्हणावं लागेल की तो विकासामध्ये खरोखर त्याला अजून आणलं गेलंय का, त्याचा विकास व्हावा यासाठी काही प्रत्यक्ष पावलं उचलली गेलीत का, तिथली बेरोजगारी कमी व्हावी, तिथे ढासळलेली व्यवस्था
सुव्यवस्थित करण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का, हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि अजूनही त्याचं उत्तर सकारात्मक आहे असं मला वाटत नाही. त्यानंतर तुम्ही दुसरा मुद्दा मगाशी विचारत होता, ते फोन कट झाल्यामुळे राहून गेला, तो हा होता की 370 कलम रद्द झाल्यामुळे दहशतवाद बऱ्यापैकी कमी झाला. खरं म्हणजे दहशतवाद हा एक वेगळा विषय आहे आणि काश्मीरी जनता आणि 370 कलम हा वेगळा विषय आहे. दहशतवादाचा सीमापार वरून येणाऱ्या लोकांचा किंवा काश्मीरमधल्या काही जे 2-5% फुटतावले लोक आहेत त्यांचा आणि 370चा तसा अर्थार्थी काही संबंध नव्हता. तो नाही, तो आपण जोडायचा प्रयत्न करतो, ही कुठली चूक आहे. येथे आर्मीचा जो प्रेझेन्स वाढलेला आहे गेल्या 1-2 वर्षामध्ये, तो प्रचंड वाढलेला प्रेझेन्स हा दहशतवाद कमी होण्यामागे किंवा त्याच्यावर आळा बसण्यामागे महत्वाचं फॅक्टर राहिलेला आहे. आणि दहशतवाद कमी झाला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये कसल्याही प्रकारचा दहशतवाद असू नये, असता कामा नये, असला तर तो चिरडला गेला पाहिजे, याच्याबद्दल कोणत्याही सुजाण नागरिकाचं दुमत असणार नाही. पण त्याच वेळेस तिथल्या नागरिकांचं ते राष्ट्रीय प्रवाहात येऊ इच्छितात, प्रामाणिक प्रयत्न करतायत, त्यांची जर आपण आर्थिक कोंडी करणार असू, नाकेबंदी करणार असू, आता तिथल्या शाळा, शिक्षण संस्था पूर्ण कोलॅप्स झालेल्या आहेत. महिन्याचे अक्षरशः 8 दिवस सुद्धा विद्यार्थी शाळा कॉलेजात जाऊ शकत नाही. ही स्थिती आपल्या देशात त्या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर ही स्थिती योग्य आहे का, याचा सुद्धा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे आणि त्या दिशेने पावलं अत्यंत गांभीर्याने टाकावी लागणार आहे. आपण त्या प्रश्नाकडे फक्त राजकीय किंवा धार्मिक प्रश्नांचा पाहतो, तो आपण राष्ट्रीय प्रश्न म्हणून पाहत नाही. राष्ट्रीय नागरिक किंवा ते आपले भावंड आहेत, या दृष्टीने आपण त्यांच्याकडे बघत नाही. ही आपली कुठेतरी चूक होते असं मला वाटतं. नक्कीच संजयजी, आपण म्हणताय की फार समाधानकारक नाही आहे चित्र. मात्र 1च वर्ष याला पूर्ण झालेलं आहे, वर्ष पूर्ती झालेली आहे. येत्या काळामध्ये याचे काही फायदे होताना दिसतात का, याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल तर सागर डोईफोडेजी, आपण ज्या प्रकारे म्हणतात की ग्राउंड रियालिटी तुम्ही त्या ठिकाणी पाहताय, त्या ठिकाणी काम करत असताना जे चित्र तुम्ही अनुभवताय, तो अनुभव देखील आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. मात्र या चर्चेत देखील 2 मतप्रवाह असल्याचं देखील कलम 370 हटवण्यामागं हे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. धन्यवाद सागरजी, धन्यवाद संजयजी, या चर्चासत्रात आपण सामील झालात त्यासाठी. तर या विशेष चर्चासत्रामध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.